श्री शरदचंद्रजी पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजय पाटील यांना विनंती करतो की त्यांनी देखील आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। आपल्या पाचोरा बळगाव मतदारसंघाच्या उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवार माननीय वैशालीताई सूर्यवंशी यांच्या या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना उभाटा गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकण्यासाठी आलेले सर्व पाचोरा बळगाव तालुक्यातील मतदार बंधू भगिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले उपजिल्हा प्रमुख उद्धव भाऊ मराठे, दीपक भाऊ, तालुका प्रमुख शरद पाटील, जे.के. पाटील, शहर प्रमुख शंकरबाई मारवाडी, रमेश बदाणे, आमचे मित्र बाफनाजी, त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रतिनिधी इस्माईल भैया, दिलीप भाऊ शेंडे, वाड्याचे प्रवीण आबा, भरत भाऊ आणि ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते आमचे मित्र गणेशांना परदेशी मित्र हो। 2019 ते 2024 हा 5 वर्षाचा महाराष्ट्राचा जो या सरकारचं आणि या 5 वर्षात जे जनतेने टीव्हीवर बघितलं हे आपण सर्वांना कल्पना आहे। 2019 ची निवडणूक झाली, मी यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो। अगदी 1994 पासून काम करत होतो। मुद्दे होते राम मंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम, गोवंश हत्याबंदी। आम्ही या सर्व विचारांना आणि हिंदुत्ववादाला आम्हाला भुरळ पडली आणि गावोगाव आम्ही भारतीय जनता पार्टी स्थापन केली। पण भारतीय जनता पार्टी जोपर्यंत अटलजी पंतप्रधान होते तोपर्यंतच खरी भारतीय जनता पार्टी होती। त्यानंतर यांनी हिंदुत्व सोडलं, यांनी कडवं हिंदुत्व सुरू केलं, हे जाणवेदारी हिंदुत्व सुरू केलं यांनी। उद्धवजी आपल्याला या ठिकाणी सांगत असतात नेहमी, आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयामध्ये राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे। मित्र 2019 मध्ये ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस मी याच ठिकाणी आपले असलेले आमदार, कार्यसम्राट ज्यांनी मागे आपल्याला सालदारकीचा हिशोब दिला पण तालुक्याचे रखवालदार झाले नाहीत, त्यांचेच कार्यकर्ते त्यांना कार्यसम्राट म्हणतात आणि ते स्वतःला सालदार म्हणतात। संपत्ती किती आहे त्यांची त्यांनाच माहीत। त्यांच्या सभेला मी या ठिकाणी आलो होतो, त्यावेळेस युती होती आणि जामनेरचे मानसपुत्रही त्यावेळेस उभे होते। मी जिल्हाध्यक्ष होतो, मी यांचा प्रचार केला, सुदैवाने ते निवडून आलेत। मानसपुत्र थोड्या मतांनी निसटता पराभव झाला। कमीत कमी एवढं तरी बरं झालं, नाही तर या ठिकाणी अराजकता माजली असते। तरी त्यांनी तसंच केलं, हे पाचोऱ्याच्या जनतेने या ठिकाणी बघितलंय। मित्र हो, या ठिकाणी आपल्याला जे 5 वर्षात रामायण घडलं, रामाने वडिलांचं वचन पूर्ण करावं म्हणून 12 वर्षाचा वनवास भोगला, परंतु या भारतीय जनता पार्टीला 5 वर्षाच्या सत्तेनंतर यांनी या ठिकाणी शिवसेनेच्या 65 उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केला आणि उद्धवजींना या गोष्टीचा राग आला आणि बंद दरवाजा आड त्यांची जी मुख्यमंत्री पदाची चर्चा झाली होती ती त्यांनी नाकारली। म्हणून उद्धवजींनी भाजपला नाकारलं आणि आमचे नेते, महाराष्ट्राचा सन्मान माननीय शरदचंद्रजी पवार
आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष पटोले साहेब, थोरात साहेब या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हापासूनच हे म्हणत होते 2 महिन्यात पडेल, 3 महिन्यात पडेल, कारण जसा मासा पाण्याच्या बाहेर निघाल्यानंतर तडफडतो तसं या भाजपवाल्यांची स्थिती झाली होती सत्तेविना। म्हणून यांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये उद्धव साहेबांची काही मध्ये तब्येत बरोबर नसताना बरोबर डाव आखला। भारतीय जनता पार्टीने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सर्व सरकारी यंत्रणेचा वापर केला आणि उद्धव साहेबांच्या सेनेमधून, खऱ्या शिवसेनेमधून हे 40 लोक फोडलेत आणि उद्धव साहेबांना या ठिकाणी पायउतार व्हावं लागलं। यांना यांचं सरकार हवं होतं, मग यांनी मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांना बसवलं, फडणवीसांना केलं नाही। कारण या ठिकाणी पायउतार केल्यानंतर महाराष्ट्राचा जो संताप झालेला होता तो कमी करता यावा म्हणून त्यांनी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं, दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही मराठा माणसाला मुख्यमंत्री केलं, परंतु त्यांची त्यामध्ये कूटनीती होती। या ठिकाणी आपल्याला गणेश अण्णांनी सांगितलं, राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं, त्यातले 40 लोक घेतले। हे सर्व करण्यामागे यांची फक्त कूटनीती एवढीच होती की महाराष्ट्रातले 2 प्रादेशिक पक्ष, मराठ्यांचे पक्ष, उद्धवजींचा पक्ष, पवार साहेबांचा पक्ष जेणेकरून फोडला, यांचं कंबरडं मोडलं म्हणजे भारतीय जनता पार्टी एकच मजबूत पक्ष राहील, हा त्या मागचा विचार होता। मित्रहो, जनतेला हे पटलं नाही आणि जनतेला न पटल्यामुळे जनतेला राग आला आणि तो राग जनतेने लोकसभेच्या वेळेस दाखवला। भारतीय जनता पार्टी याचा जर आपण विचार करायचा झाला, राम मंदिर ज्या ठिकाणी बांधलं त्या अयोध्येमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा उमेदवार पाडला। यावरून आपण विचार करा, हे फक्त रामाचं नाव सांगतात पण ही यांची कूटनीती वापरतात आणि या कूटनीतीच्या माध्यमातून गुजरातकडे कसे पैसे वळवता येतील, कसे उद्योगधंदे वळवता येतील हे आपल्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी मित्रहो आपल्याला सांगितलंच। महाराष्ट्राची जनता ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने चालणारी आहे। या महाराष्ट्राला स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेला आहे आणि अशा या महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार आलं आणि यांच्या काळातच यांनीच उभा केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला। यापेक्षा मोठा अपमान या महाराष्ट्राचा काय समजावं, याबद्दल जनतेला चीड आहे आणि याचं रूपांतर नक्कीच 20 तारखेला आपल्याला या ठिकाणी दिसेल याची मला खात्री आहे। मित्रहो, या ठिकाणी गणेश अण्णांनी लाडकी बहिणीचंही सांगितलं, लोकसभेला जागा कमी आल्या, आता काय करावं, आमिष दाखवावं, प्रलोभनं दाखवावी म्हणून या ठिकाणी लाडकी बहीण आणली। आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींना पैसे मिळालेत, परंतु वेगळ्या मार्गाने जीएसटीच्या माध्यमातून, महागाईच्या माध्यमातून या ठिकाणी तेच पैसे वेगळ्या मार्गाने आपल्याचकडून काढण्यात आलेत। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतीमालावर म्हणण्यापेक्षा बियाण्यांवर, खतांवर मोठ्या प्रमाणामध्ये जीएसटी लावला आणि या माध्यमातून त्या ठिकाणी मित्रहो पैसा काढण्यात आला। फक्त आर्थिक मदत महिलांना नको आहे, महिलांना त्यासोबत सुरक्षा बनावी आहे। या ठिकाणी आपल्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की एम बापूंच्याच काळामध्ये धरणं झालेत, आता 3000 कोटीचा विकास झाला असं म्हणतायत, 4000 कोटीचा विकास झाला असं म्हणतायत, पण लोकांना विकास कुठेच दिसत नाही। मी एकदा निंबोरी तांड्यावर गेलो, त्या तांड्याच्या बाजूने मात्र एक रस्ता,
त्या पियेच्या शेतापर्यंत जातो एवढा एक मात्र विकास मी बघितलेला आहे. मित्र, वाईट गोष्ट आहे. यांचा विकास झाला का तालुक्याचा विकास झाला हा फार मोठा प्रश्न आहे. आम्ही आयुष्यभर प्रॅक्टिस केली, आम्ही 10 कोटी जमवू शकलो नाही. यांच्याकडे इतकी प्रॉपर्टी झाली की हे मोजू शकणार नाहीत. लाडक्या बहिणींना निधी दिल्यानंतर सुद्धा रक्षाबंधनाच्या वेळेस यांनी एक साडी देऊन आम्ही देण्याचा प्रयत्न केला. ही त्यांची पहिली झलक होती. इतर उभे राहणाऱ्या उमेदवारांसाठी मी काही तुमच्यापेक्षा पुढेच राहील हे त्यांना घाबरवण्यासाठी त्यांनी वेळ आणली. पण मित्र, आपले उमेदवार मागे सरकणारे नाहीत. या ठिकाणी पाचोरा तालुक्यामध्ये नाही म्हटलं तर बरेच उमेदवार उभे राहिलेत. एक उमेदवार मला माहित नाही त्यांच्याकडे शेती आहे किती आहे, पण कायम मोबाईलच्या त्या बॅनरवर नेहमी शेतकरी पुत्र असतं. दुसरे एक उमेदवार आहेत, ते स्वतःला शिक्षण महर्षी म्हणतात. जे शिक्षण महर्षी म्हणतात त्यांना ते शेतकरी आहेत. त्यांना पांबरचं चाडं कसं बांधावं एवढंच माहीत आहे, याच्या पलीकडे त्यांना काही माहीत नाही आहे. आणि जे शेतकरी पुत्र आहेत त्यांना चाडं काय हे माहीत नाही आहे, पण तुमचे मतं घ्यायचेत म्हणून ते शेतकरी पुत्र म्हणतात. मित्र हो, या ठिकाणी मी या निमित्ताने सांगतो, कोणी कोणी शेतकरी डॉक्टरही म्हणतं, आम्ही फक्त डॉक्टरचा डॉक्टर म्हणतो. कोणी कोणी कोरोना योद्धाही म्हणतो. कोरोनामध्ये आमच्यासारख्यांनी काम केलं, आम्ही कोरोनाला घाबरलो नाही. पण काहींनी हॉस्पिटल टाकून पैसे कमावलेत आणि वरून कोरोना योद्धा झालेत असं म्हणण्याची त्यांची सवय झाली आणि सातत्याने या पद्धतीने ते बॅनर्स या मोबाईलवर टाकत होते. मित्र, मी या निमित्तानं सांगतो, या पाचोरा तालुक्याचं नाव या नकाशावर, भारत देशाच्या नकाशावर जे काही कोरलं गेलं ते हे आपले स्वर्गवासी तात्यासाहेब आरो पाटील यांनी यांच्या विचारानं, कर्तृत्वानं, मेहनतीनं, जिद्दीवर जे काही उभं केलं निर्मल सीड, त्या माध्यमातून या देशामध्ये पाचोऱ्याचं नाव झालं, पाचोऱ्याचं मान वाढला. आज पाचोरा बडगाव तालुक्याचा जर विचार केला तर या ठिकाणी MIDC नाही, रोजगारांना रोजगार नाही, शेतीमालाला भाव नाही, अशी सर्व परिस्थिती आहे. या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि आरो तात्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे काम करतायत, जे आज उमेदवारी करतायत आणि भविष्यामध्ये या पाचोरा बडगावचा विकास करतील, अशा आपल्या वैशालीताई यांच्या मशाल या चिन्हावर 2 नंबरचं बटन अण्णांनी सांगितलं की नंबर 2चे धंदे बंद करण्यासाठी आणि या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ताईंना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं मी या निमित्तानं विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.